हाय फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासोबत झटपट होणारी चकलीची रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की माझ्या किती सुंदर चकल्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात। आपण अगदी पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवत असाल तरी देखील ही बिघडत नाही, एकदम व्यवस्थित तयार होते। आणि तुम्ही बघू शकता की माझी चकली इथे किती छान तयार झालेली आहे। हे तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे आणि ही चकली अजिबात नरम पडत नाही। आपण जरी ती साठवून ठेवली 8-15 दिवस तरी देखील ती नरम पडत नाही आणि तेलही तिला सुटत नाही। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घरातलीच एक वाटी घेतलेली आहे, 2 वाट्या भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे। चाळणे इथे फार गरजेचं आहे, प्रत्येक गोष्ट ही चाळूनच घ्यायची आहे। त्यानंतर मग मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे, ते देखील मिक्सरला बारीक फिरवून चाळणीने चाळून घेतलेले आहे। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला डाळवं घ्यायचं आहे, ते देखील छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे। चाळल्याने चकलीला खुसखुशीतपणा येण्यास मदत होते, कारण की पीठ हे एकदम सैल होतं आणि छान असं सर्व मिक्स होतं। त्यामुळे चाळणीने चाळून घेणे फार गरजेचं आहे। त्यानंतर हे सर्व तिन्ही गोष्टी मी छान अशा चाळून घेतल्या। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। तेलाचं मोहन देखील आपल्याला प्रमाणातच घालायचं आहे, जास्त जर झालं तर आपली कढईमध्ये चकली विरघळू शकते। त्यामुळे तेलाचं मोहन हे जास्तही झालं नाही पाहिजे आणि कमीही झालं नाही पाहिजे। मी इथं पाऊण वाटी तेलाचं मोहन घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये तीळ घातलेले आहे, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व पीठ एकदम छान मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि तेलाचं मोहन घातल्यानंतर ते छान असं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। ते चोळल्यानंतर आपल्याला त्याचा एक मुटकुळा घालून बघायचा आहे, तो जर छान जमला तर समजायचं आपल्या सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे। त्यानंतर हे पीठ आपल्याला गरम पाण्यामध्येच भिजवायचं आहे। त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि सर्व पीठ हे गरम पाण्यामध्येच भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ किती छान भिजलेलं आहे। तर आपल्याला जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही पीठ भिजवायचं नाही आहे। त्यानंतर आपण ज्या सोऱ्यामध्ये हे चकली पाडणार आहे त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर त्यामध्ये बसेल तितकं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी चकली पाडून घ्यायची आहे। चकली अजिबात तुटत नाही। जर पीठ चांगलं मळलेलं असलं तर चकली तुटतही नाही। पीठ जर छान मळलं नाही तर चकली तुटण्याची भीती असते। त्यामुळे मग पीठ छान मळायचं आणि त्यानंतर कढईत तेल तापल्यानंतर आपल्याला एक एक चकली सोडायची आहे। चकली छान अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। जर आपण ती लगेच उलटली तर ती तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडीशी खालच्या साईडनेही तिला व्यवस्थितपणे होऊ द्यायचं, त्यानंतरच तिला पलटी करायचं आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या दोन्हीही साईडने आपल्याला ती ब्राऊन करून घ्यायची आहे, जेणेकरून चकली खुसखुशीत होते आणि कुरकुरीत लागते। जर ती तळण्यास थोडीशी कसर राहिली तर मग ती नरम पडू शकते। त्यामुळे आपल्याला ती एकदम व्यवस्थित मंद आचेवरती तळून घ्यायची आहे। यासाठी आपल्याला गॅसची स्पीड वाढवायची नाही आहे, ती मंद आचेवरच ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून चकली छान अशी तळल्या जाते। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा नवनवीन रेसिपी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी स्वाती सोनवणे या पेजला सबस्क्राईब करा। थँक्यू।